फक्त 2 मिनिटात आर्टिकल समजून घेणार, फक्त 2 मिनिटात बघूया कसं. टॉपिकचं नाव आपलं आर्टिकल. आर्टिकलचे असतात टाइप 2, त्यापैकी पहिला असतो टॉपिक डेफिनेट आर्टिकल, दुसरा असतो टाइप इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकल मध्ये येतो द आणि इनडेफिनेट आर्टिकल मध्ये येतो अ आणि अँड. नियम बघा, पहिले लक्षात घ्यायचे अ ते आहा ज्या अक्षर शब्दाचा पहिल्या अक्षराचा उच्चार अ ते आहा या कोणत्याही अक्षरासारखा होत असेल तर त्याच्यासमोर वापरायचं अँड. दुसरा नियम क ते द सारखा जर उच्चार होत असेल तर त्यासमोर वापरायचं अ आणि एखादा विशेष जर व्यक्तीचा किंवा कोणाचाही उल्लेख केला असेल तर त्यासमोर वापरायचं द. आता ते आपण एका उदाहरणात थ्रू समजून घेऊया. पहिले एक्झाम्पल बघा. पहिले एक्झाम्पल की आणखी महत्त्वाचा रूल की आपण काउंटेबल समोरच आर्टिकल यूज करतो, अनकाउंटेबल समोर यूज करत नाही. अनकाउंटेबल मध्ये मोजता येणार आहे, अनकाउंटेबल म्हणजे न मोजता येणार आहे. त्यापैकी पहिले एक्झाम्पल आय ऑलवेज ड्रिंक डॅश सम स्वीट मिल्क. आता स्वीट मिल्क इथं काही दिलं नाही त्यांनी की 1 किलो 2 किलो लिटर 2 लिटर काही दिलेलं नाही. त्याच्यामध्ये आपण कोणतंच आर्टिकल यूज करू शकत नाही आणि त्यासाठी आपण काय केलं तिथं रॉंग म्हणजे इथं कोणतंच आर्टिकल नाही ते केलेलं आहे. त्यानंतर बघा आय एम वेटिंग हिअर फॉर डॅश आर. इथे महत्त्वाचं समजून घ्या बघा, याला वाचताना आपण आर वाचतोय आर आणि आर हा पहिला अक्षर आहे. अ कशामध्ये येतंय अ ते आहा मध्ये अ, त्याच्यामुळे आपण इथे कोणतं आर्टिकल यूज करणार आहे अँड. कळलं? म्हणजे या अक्षराच्या उच्चारानुसार आपण तिथे आर्टिकल ते यूज करणार आहे. तिसरं एक्झाम्पल बघा अ मॅन इज वेटिंग फॉर यू डॅश मॅन इज व्हेरी ओल्ड. आता इथे द यूज केलं. काय यूज केलं माहितीये का? कारण की तो एका व्यक्तीचा वेट करतो, पण तो व्यक्ती कसा आहे जो ओल्ड व्यक्ती आहे म्हणून तो स्पेशल झाला त्यासाठी म्हणून तिथे आपण द हे आर्टिकल यूज केलेलं आहे.